तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो होतो सकाळ सकाळ जरा बाहेर आणि नगरचे खड्डे म्हणत होते या 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 पुढचं जाऊन दे आता. मग काय सकाळ सकाळ डायरेक्ट उड्डाण पुलावर होतो. तुम्हाला माहिती उंचावर गेल्यावर विचार उंच होत असते. मग काय आपल्याला रेल्वे आली होती क्रॉस आणि रेल्वेच्या खडाडक खडाडक आवाजाने ना कानाचे पडदे फाटायची बारी आली होती फार. एक रेल्वे गेली पण इकडं गाड्या इतक्या गुतल्या होत्या ना मोक्कार गर्दी झाली होती नुसती. मग काय आलो होतो लोकेशनला आणि इथं नुसतं जंगल होतं. म्हणलं उगाच एखादा बिबटायचं म्हणायचा नात करते का यावं लागतंय. म्हणलं यावं लागतंय नाही इथून पहिलं जावं लागतंय. तेवढ्यात आपल्याला आहे ना हे हत्यारं दिसले बघा कस काय ओरिजिनल. याला म्हणते एक काळा घोडा आणि दुसरा पांढरा घोडा आहे. मग काय नगरच्या स्टँडचं काम चालू असल्यामुळं अशी भयानक सिस्टीम झाली. कोणत्या एसट्या कुठं लागत कोणी कुठं जातंय. मग आपल्याला भेटली होती बस आणि आपण डायरेक्ट आहे ना पाठीमागच्या सीटवर जाऊन बसलो होतो कारण गर्दी लई होती. मग काय थोडं पुढं नाही आलो तर बस झाली ना भिंगार मध्ये लॉकडाऊन. गर्दी एवढी होती का जागाच नव्हती गाडी काढायला. मग काय थांबलो 15 मिनिटं तिथंच. नाद नाही करायचा एसटीचा. मग लँडिंग केली होती 30 गाव मध्ये. आता म्हणलं पकडाव घरचा रस्ता. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.